मी अरुण घोडके. शिवचिंतन. सह्याद्रीच्या कुशीमध्ये उभे असलेले गडकिल्ले म्हणजे केवळ दगडमातीचे बांधकाम नव्हे, तर स्वराज्याच्या स्वप्नांचे सजीव प्रतीक आहे. महाराजांनी याच किल्ल्यावर तटबंदीच्या शिरापागोट्यानं चढून स्वराज्याच्या संरक्षणाचे, प्रशासनाचे आणि आत्मविश्वासाचे केंद्रस्थान बनवले. गड म्हणजे राज्याचे डोळे, ही त्यांची धारणा होती. म्हणूनच त्यांनी 361 किल्ल्यांचे अभेद्य असे कवच उभा केले. गडकिल्ले हे केवळ युद्धासाठी नव्हे, ते प्रशासनाचे केंद्रही होते. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी, तर रायगड हा स्वराज्याचा सत्ता केंद्र म्हणून. याच किल्ल्यावरून न्यायनिवाडा, करव्यवस्था, सैन्य नियोजन आणि धोरणात्मक निर्णय घेतले गेले. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग या सागरी किल्ल्यामुळे आरमार बळकट झाले. गडकिल्ले म्हणजे स्वाभिमानाची शाळा, ज्या मातीमध्ये मावळ्यांनी रक्त सांडून शौर्यगाथा निर्माण केली. शिवरायांचे गडकिल्ले केवळ लष्करी नव्हते, तर स्वराज्याच्या विचारांचे भक्कम स्तंभ होते. त्यांनीच संरक्षण, प्रशासन, अर्थकारण आणि संस्कृती यांचा चौफेर संगम साधला. गडकिल्ले म्हणजे अमूल्य ठेवा आहे. तो जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.